ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। आम्ही आता ह्या प्रभागामध्ये 20 प्रभागामध्ये बदल करत आहे। स्थानिक काही वारंवार तक्रारी करून काही गोष्टी दुर्लक्ष करतात। आम्ही ठरवलंय पापळ वस्तीने की यावेळेस आमचा बदल करायचा आहे। लोकांची कामं झाली पाहिजे। मागच्या पंचवार्षिकमध्ये काही कामं झाली नाही। आता थोडीफार झाली पण जशी म्हणावं तशी झाली नाही। हा, गौरव घुले 100% येणार आणि अमराळी ताई, कारण त्यांच्या कामाचा पहिल्यापासून जोरच आहे आणि त्यांचा जनसंपर्क पण दांडगा आहे। एक चांगला राष्ट्रवादीला फार आहे, दादाला कामाची खूप आवड आहे आणि गौरव दादाच्या मुळे बाकीच्यांना 3 लोकांना फायदा होणार आहे। शशिकांत बाजीराव पापळ आज इतके वर्ष आले की जे नगरसेवक होऊन गेले अक्षरशः तर दुर्लक्ष झालेलं आहे। आता समोर सगळे अतिक्रमण झालेलं आहे, परत कचरा आहे काय, इथं पाण्याचा लोट येतो काय, ह्याच्याकडे एकदम दुर्लक्ष झालेलं आहे। अजिबात कामाकडे लक्ष देत नाहीत ते लोक, फक्त इलेक्शन पुरते येऊन जातात, त्याच्यानंतर कुणीही येत नाही। ते आमदार झाले, नगरसेवक झाले, सगळे अजिबात आलेले नाही। जे काय आहे ते आपण 4-4 वेळा त्यांच्याकडे जायचंय, काहीतरी बदल व्हायला पाहिजे। आणि हा गौरव घुले यांचं कसं आहे, युवा नेतृत्व आहे, अभ्यासू वृत्ती आहे आणि लोकांचा जनसंपर्क चांगला असल्यामुळं आम्ही त्यांना निवडून देणार। सेवा केंद्र आहे, ही सेवा केंद्राच्या तर्फे आधार कार्ड असेल, बाकीची कामं महिलांनी आणि पुरुषांनी बऱ्याच लोकांनी केलेली आहे त्यांची। एकदम युवा नेतृत्व असल्यामुळे त्यांच्याच मागे सगळं व्यवस्थित थांबणार आहे। आतापर्यंत शिळीमकर होते, देशपांडे मॅडम होत्या आणि पाण्याचा प्रश्न बराच वेळा त्यांच्या पुढे मांडण्यात आला पण त्यांनी काही ते केलेलं नाही। मेन पाणी समस्या हा, पाण्याचा प्रवाह जो वाहत होता ना आता बंद झालेला आहे। काय ठरवलंय, कसं नगरसेवक पाहिजे काम करणारा पाहिजे, युवा नेतृत्व असल्यामुळे गौरव घुलेचा हे होते ते काय एवढी सोय म्हणावं अशी त्यांनी केलेली नाहीये। त्याला आम्हाला काहीतरी बदल पाहिजे। काय नाही, त्यांनी काम करेल ही आमची इच्छा आहे, काम करताल ते एवढे आम्ही मनापासून सांगतो त्यांना। समोर पाणी दिसतं मला देवीच्या खाल्लं 4 वर्ष झाले पाणी येते, फार खाली रोडपर्यंत पाणी जाते, त्याकडे कोणी बघत नाही, काय नाही। तिथं महिलांना संध्याकाळी बसायला कट्टा नाहीये, बाकडे होते ते बाकडे पण उचलून नेलेले। गौरव घुले चांगले आहेत, कारण आम्ही आमचं दुकान आहे महेश सोसायटीमध्ये, त्यामुळे ते आम्ही ओळखतो त्यांना।